उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदना व्यक्त केलेल्या आहेत मृतांच्या नातेवाईकांचं। आणि त्यानंतर आपण पाहतोय ही दोन दृश्य, विमान अपघात होत असतानाची शेवटच्या क्षणाची दृश्य। अर्थातच या शेवटच्या क्षणांमध्ये विमानामध्ये काय परिस्थिती असेल वैष्णवी याचा आपण विचारही करू शकत नाही, कारण की मृत्यू त्यांच्या अगदी समोर होता आणि क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालं। तो अपघात झाल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय, ज्या भागामध्ये हे विमान कोसळलं तो भाग संपूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे। राखेचं साम्राज्य तिथं पसरलेलं आहे आणि मृतदेह तिथून बाहेर काढले जात आहेत। आणि अपघातच इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि त्यासाठीच गुजरात प्रशासनानं DNA चाचणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अतिशय दुःखद घटना। इतकंच नाही तर एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तेजल, तर यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आत्ताच की DNA चाचणी केली जाणार आहे, सगळ्यांना बोलवलं जात आहे। दुर्घटनेमध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। विमान दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, जे MBBSचं शिक्षण घेत होते। खरं तर महत्त्वाचा मुद्दा, हे विमान ज्या इमारतीला धडकलं ती इमारतच मेडिकल स्टुडंट्सचं हॉस्टेल होती, म्हणून जखमी झाल्याची माहिती आतापर्यंत येत होती। आता मोठी बातमी समोर येते आहे, MBBSच्या 3 विद्यार्थ्यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। 3चा आकडा आतापर्यंत समोर आलेला आहे, मात्र हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे, कारण की प्राथमिकदृष्ट्या 15 जे विद्यार्थी आहेत ते जखमी असल्याचं कळत होतं। आणि ही संपूर्ण हॉस्टेल जे आहे त्या हॉस्टेलमध्ये 50 ते 60 मेडिकल स्टुडंट राहत असल्याची माहिती होती। मात्र काही जण त्या ठिकाणी होते, काही नव्हते आणि काही पळण्यामध्ये तिथून बाहेर निघण्यात यशस्वी झाले होते का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र त्याबद्दल साशंकता आहे, कारण की त्याच इमारतीला हे विमान, बोईंग विमान धडकलं आणि थेट ते इमारतीच्या आत घुसलं होतं। आणि म्हणून नेमकं काय अपडेट आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं। 3 विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यासमोर आलेली आहे। अर्थातच अपघात भीषण होता, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे।